देशप्रेम व आपल्या राष्ट्राप्रती राष्ट्रनिष्ठा जोपासण्याचे काम समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचे परम कर्तव्य असते। या राष्ट्राचा पोशिंदा म्हणजेच किसान आणि संरक्षणाची जबाबदारी स्वीकारलेला जवान हे दोन घटक मात्र निस्वार्थपणे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यात धन्यता मानत असतात, असे प्रतिपादन बडनेरा येथील भारतीय सैन्य दलातील श्रीकांत शेगुकार यांनी बोलताना व्यक्त केले। ग्रामस्थांच्या वतीने आयोजित निवृत्त जवान बाळकृष्ण वानखडे यांच्या नागरी सत्कार तथा कृतज्ञता सोहळ्यात केले। आपल्याच खात्यातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सेवापूर्तीनिमित्त सन्मान होणे खूपच कमी लोकांच्या नशिबी असते। हा गौरव म्हणजे त्यांनी केलेल्या प्रामाणिक कामाची पावतीच असते। संरक्षण दलात सेवेची संधी मिळणे बहुसंख्य ग्रामीण युवकांचे स्वप्न असते। महाराष्ट्र त्यात अग्रेसर असून दर्यापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील मुलांनी त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येक गावातून किमान 5 युवकांनी तरी संरक्षण दलात दाखल होऊन मायभूमीची सेवा केली पाहिजे। राष्ट्रीय उभारणीत सर्वात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या किसान अर्थात बळीराजाही धरणीला आईची उपमा देऊन निस्वार्थपणे कर्म करत असतो, म्हणून समजणे त्यांच्याबद्दलही कृतज्ञतेची भावना जोपासली पाहिजे, असे बाळकृष्ण वानखडे यांनी नमूद केले। देशाच्या सेवेसाठी अविरत झटणारे आपल्या देशातील भारतीय जवान अविरत सेवा देत असतात। अशाच प्रकारची सेवा देऊन स्वगृही सुखरूप परत आले आहे, म्हणून नांदरून गावचे सुपुत्र बाळकृष्ण प्रल्हादराव वानखडे BSF यांनी BSF भारतीय सेनेमध्ये 32 वर्ष देश सेवा देऊन मायदेशी सुखरूप परत आले। त्यानिमित्ताने नांदरून येथील समस्त ग्रामवासियांतर्फे नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले। बाळकृष्ण वानखडे यांनी भारतीय सेनेमध्ये 32 वर्षे सेवा भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी केली असून आज रोजी त्यांचे दर्यापूर नगरीमध्ये आगमन झाले असता दर्यापूर बसस्थानक चौकात बाळकृष्ण वानखडे राहणार नांदरून यांनी 32 वर्ष भारत मातेचे हे निष्ठापूर्वक आणि अखंड देशसेवा करून 4 सप्टेंबर 2024 रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष युवक अंकुश वाकपांजर यांनी सुद्धा शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले। तसेच दर्यापूर येथून येऊन त्यांच्या मूळ गावी नांदरून येथे गावकऱ्यांच्या वतीने व माजी सैनिक यांच्या वतीने त्यांची जंगी मिरवणूक काढून यशस्वीरित्या सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न झाला। माझी आज 32 इयर्स देशसेवा झाली आहे। तकरीबन मी पाकिस्तान आणि बांगलादेश बॉर्डरवरती ड्युटी केलेली आणि ऑन द ग्राउंड ड्युटी केलेली आहे। अनुभव म्हटलं तर आमच्यापेक्षा सिनियर आमचे वरिष्ठ बंधू आणि मित्र पण श्रीकांत शेगुकार आहेत। हे हे आमच्यापेक्षा 4 वर्षांनी सिनियर आहेत। माझ्यापेक्षा जास्त अनुभव यांना आहे, कारण हे आमच्यापेक्षा सिनियर आहेत, हे यांना पूर्ण अनुभव आहे। देशसेवानंतर गावात आल्यानंतर अशा प्रकारे तुमचा म्हणजे स्वागत केलं जातं, काय सांगा? खूपच म्हणजे असं वाटतं की एक हमसे तो देखो भाई, अभी तक हमारा घर तो वही था। यहाँ तो हम मेहमान आते थे 2 महीने की छुट्टी साल में, घर हमारा वहाँ परमानेंटली था। इसलिए लगता है कि आज हम नई जिंदगी चालू कर रहे हैं, आज हमारे गांव में आ गए, यही हमारा घर, आज के हम नया परिवर्तन करें। भारतवर्ष में एक कहना चाहूँगा कि आज हमारे सबके लिए आज वो देश का सिपाही जो बॉर्डर से आता है, इसमें हमारा ही नहीं बल्कि पूरे देश का उसके महोत्सव में सहभाग होना चाहिए। और मैं सरकार से ये गुजारिश करता हूँ कि ऐसे जो भी जवान बॉर्डर से रिटायर्ड आते हैं तो उनमें शासन की तरफ से भी मदद होनी चाहिए। यहाँ के जो विद्यमान आमदार, खासदार और जो भी कलेक्टर वगैरह साहिबान हैं, उनसे मैं अनुरोध करता हूँ कि उन्होंने खुद होकर अपने जवान का एक उत्सव बढ़ाना चाहिए। आज मैं शब्दों में बयान नहीं कर सकता, ये मेरे मित्र है, मेरे से जरूर जूनियर है। आज ये 32 साल की नौकरी कर आए, इन्होंने 32 साल में अपना हर पल अपने बच्चों से बिछड़कर देश के लिए दिया। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।